Hello dear students, here Dilip Jadhav sir. We have started the chapter towards green energy of 10th standard. Now the next point, electrical energy generation using solar energy. Now we can get electrical energy through solar energy in two ways. The first way is we can convert solar energy into electrical energy directly through photovoltaic cells. आपण दोन प्रकारे सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती करू शकतो. नंबर एक, सौर विद्युत घटाद्वारे म्हणजे फोटोव्होल्टेनिक सेलद्वारे डायरेक्ट सौर ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. नाउ द सेकंड वे, दुसरा मार्ग, सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी and with the help of thermal energy we can rotate the turbine and can convert it into electrical energy. सोलर एनर्जी रूपांतर आपण औष्णिक ऊर्जेत करून त्याच्यानंतर त्याचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेत करू शकतो. अशा दोन मार्गाने आपण सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. आता सोलर फोटोव्होल्टेइक सेल, फोटोव्होल्टेइक सेल. आता सोलार विद्युत घट म्हणजे काय? सोलर फोटोव्होल्टेइक इफेक्ट इज द कन्व्हर्जन ऑफ सोलर एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता सौर घटामध्ये डायरेक्ट सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. सच जनरेटेड एनर्जी इज डीसी इन नेचर. डायरेक्ट करंट, सरळ विद्युत, त्याला दिष्ट विद्युतधारा मराठीमध्ये म्हणतात, तयार केली जाते. फॉर दिस सेमी कंडक्टर इज यूज्ड, फॉर एक्झाम्पल सिलिकॉन. यासाठी अर्धवाहक म्हणजे धातू सदृश्य मूलद्रव्याचा वापर केला जातो, उदाहरणार्थ सिलिकॉन. आता याचा जो आकार असतो, एरिया इज 1 स्क्वेअर सेंटीमीटर, 1 चौरस सेंटीमीटर असा असतो. आता या ठिकाणी जे आकृती दाखवलं आहे त्या ठिकाणी फोटोव्होल्टेइक सेल आहे, हा सौर विद्युत घट आहे, आणि याचा जो आकार आहे तो आकार 1 चौरस सेंटीमीटर आहे. म्हणजे रुंदी आणि उंची 1 सेंटीमीटर या घटाची आहे. याला 1 चौरस सेंटीमीटर असं म्हणतात. आता हा जो फोटोव्होल्टेइक सेल आहे त्याला मराठीमध्ये सौर घट असं म्हणतात. आता याच्यापासून विद्युत धारा किती मिळते त्याला इंग्लिशमध्ये करंट असं म्हणतात. वी गेट 30 मिली एम्पियर करंट अँड वी गेट 0.5 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यापासून विद्युत धारा 30 मिली एम्पियर मिळते आणि विभवांतर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स आपणाला 0.5 व्होल्ट असा मिळतो. आता या ठिकाणी हे जे फोटोव्होल्टेइक सेल आहेत यांचं निरीक्षण करा तुम्ही पुस्तकामध्ये, पुस्तक समोर ठेवून. त्यांच्या नेहमी डाव्या बाजूला निगेटिव्ह चार्ज आहे आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे. ज्या वेळेला फोटोव्होल्टेइक सेल आपण असे जोडतो तेव्हा त्याला म्हणतात सोलार सेल्स कनेक्टेड इन सेरीज. सोलार सेल कनेक्टेड इन सेरीज असे जोडत जोडत जर तुम्ही पुढे गेलात तर याचा परिणाम काय होतो? इथं व्यवस्थितपणे खाली लिहिलेली माहिती बघा. इथं दिलेलं आहे आय म्हणजे करंट आणि व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज गिवन हिअर? I is equal to I1 is equal to I2. म्हणजे तुम्ही या ठिकाणी सौरघट कितीही जोडले सेरीजमध्ये, देर विल बी नो चेंज इन करंट. करंट विल बी सेम. व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स? V इज इक्वल टू काय दिले बघा बरं,
V1 प्लस V2, म्हणजे V इज इक्वल टू V1 प्लस V2 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचा सम केला आहे, बेरीज केलेली आहे. म्हणजे एका सेलपासून 0.5 असेल, दुसऱ्या सेलपासून 0.5 असेल तर 1 व्होल्ट होत आहे. आता या ठिकाणी सेल्स दोन एकाखाली एक जोडलेले आहेत, याला म्हणतात सोलार सेल्स कनेक्टेड इन पॅरलल. इकडे पुन्हा एकदा बघायचं आहे आकृतीकडे. डाव्या बाजूला निगेटिव्ह चार्ज आहे आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह आहे. व्यवस्थितपणे तुम्ही पाहायचं आहे. तुम्ही ज्यावेळेला अशा प्रकारे पॅरलल जोडता त्यावेळेला याच्या उलट क्रिया होते. काय होते बघा बरं. I इज इक्वल टू I1 प्लस I2, म्हणजे वी गेट डबल करंट. करंट डबल होणार आहे. म्हणजे एका सेलपासून 30 मिली अँपिअर असेल तर दोन सेलपासून 60 मिली अँपिअर झाला. बट देअर विल नॉट बी चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्समध्ये चेंज नाही, बदल नाही. म्हणजे एका सेलपासून 0.5 व्होल्ट आहे तर दोन सेलपासून तेवढाच मिळणार. म्हणजे या दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे. या ठिकाणी तुम्हाला काय दिसते बघा, एक डायग्रॅम. हे अशा प्रकारचे अनेक सेल्स जोडलेले आहेत आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे अनेक सेल्स जोडलेले असतात तेव्हा त्याला पॅनल असं म्हणतात. दिस इज पॅनल. अनेक पॅनल जोडल्यानंतर आपल्या ठिकाणी एक मॉड्यूल मिळतं. अनेक मॉड्यूल एकत्र जोडल्यानंतर आपल्या या ठिकाणी स्ट्रिंग मिळतं आणि अनेक स्ट्रिंग जोडल्यानंतर आपल्याला ॲरे मिळतं. म्हणजे या ठिकाणी जी नावं दिलेली आहे ती व्यवस्थितपणे या डायग्रॅम पाहायचे आहेत. बऱ्याच वेळेला डायग्रॅम परीक्षेला येतात. व्हॉट मीन्स मॉड्यूल, व्हॉट मीन्स स्ट्रिंग, व्हॉट मीन्स ॲरे. व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स विल बी आस्क्ड ॲट द अबाउट द एक्झाम्पल्स. So you have to increase your knowledge. Observe all the diagrams given in the textbook. Watch this video again and again to understand better what means cells. So I will present before you the next video next time. Till then, watch this video again and again and try to understand this chapter better. Thank you very much.